जलजीवन योजनेच्या पाण्याचे पूजन, तारदाळ खोतवाडी गावांना मिळणार मुबलक पाणी। तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघाला आहे। खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, सुरेश हळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्ह्यातील मोठी योजना तारदाळला आणून या योजनेतून सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। यानिमित्त फिल्टर हाऊस येथे पाण्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिषबाजीसह साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे खोतवाडी, सरपंच विशाल कुंभार, सचिन पवार, संजय चोपडे, रणजित पवार, जयप्रकाश भगत, भीमराव बन्ने, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील, बबलू कोळी, गजानन नलगे, सावंता माने, बंडा बन्ने, रमेश नर्मदे, बाबासो महाजन, अमित कुमार खोत, विशाल पवार, सतीश नर्मदे, शिवराम समडोळे, सुरेश पवार, प्रवीण खोबरे, डॉक्टर संदीप खोत, जीवन माने, विकास बन्ने, अशोक चौकले, बाजीराव मिरजे, महादेव चोपडे, शिवाजी टाकळे, रामचंद्र कोळी, सुखदेव खांडेकर, शशिकांत कांबळे, पिंटू दाते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जलजीवन पाणी योजना 53 कोटी रुपयाची आज त्याचं पाणी तारदाळमध्ये सुरुवात झालेलं आहे। जे 10 दिवसाला पाणी तारदाळात येत होतं, लोकांना ते आता 4 दिवसात पाणी यायला चालू झालं आहे। ह्या कामासाठी आदरणीय खासदार धैर्यशील माने, आदरणीय माजी आमदार प्रकाशरावजी आवाडे साहेब, आदरणीय आत्ताचे आमदार राहुलजी आवाडे साहेब यांच्या प्रचंड मदत त्या कामासाठी झालेली आहे। भविष्यात आणि 7 कोटी रुपये राहिलेल्या कामासाठी मंजुरीला प्रस्ताव गेलेला आहे। राहिलेल्या टॉक्या आणि राहिलेलं काम पुढल्या 3 महिन्यात पूर्ण होऊन 1 दिवस आडानं पाणी तारदाळला मिळणार। 500 प्रत्येकी रोज 55 लिटर पाणी मिळण्याचा प्रकल्प ह्या योजनेत आहे। आतापर्यंत अंतर्गत 115 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाली आहे। नदीकडेची 13 किलोमीटरपैकी 11.5 किलोमीटर लाईन झाल्या। टॉकीला जाणाऱ्या पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे। चांगल्या पद्धतीनं भविष्यात तारदाळला लोखंडी पाईप आणि चांगल्या क्वालिटीच्या पाईपा असल्यामुळं लिकेज हा विषय राहणार नाही। लाईट बिलसुद्धा आपलं सोलर असल्यामुळं लाईट बिलसुद्धा कमी येणार आहे। आणि ह्या योजनेसाठी मागच्या वेळची ग्रामपंचायतची बावडी खोतवाडीचे आदरणीय सरपंच संजय चोपडे असतील, त्यांची बावडी असेल किंवा तारदाळची मागच्या वेळची बावडी असेल, त्यांनीसुद्धा आपणाला थोडंसं त्यावेळी सहकार्य केलेलं होतं। त्यानंतर अखंड 2 वर्ष स्वतः मी ह्या स्कीमसाठी राबून स्कीम मंजूर करून आणली आणि ही स्कीम महायुतीचं सरकार आल्यानंतरच ही स्कीम एवढी मोठी मंजूर झालेली आहे। हे पाण्याची लाईन आज नवीन मोटर अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झाली आहे। ह्या कामात आदरणीय शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील, आमचे नेते आदरणीय हळवणकर साहेब असतील, यांचं सहकार्य लाभलं आणि आमासने आमदार राहुल आवाडे साहेबांनी शब्द दिला आहे की भविष्यात ह्या स्कीमच्या उद्घाटनला जिल्ह्यातली सगळ्यात मोठी असल्यामुळं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व शिंदे साहेबांना आणून ह्याचं प्रचंड मोठं उद्घाटन, कारण जसं ह्याची सुरुवात आपण केली ती देशाचे मंत्री, केंद्रीय मंत्री आदरणीय ज्योतिराजी शिंदे साहेब, तसंच ह्याच्या पाणीच नंतरच्या उद्घाटनाला सुद्धा आम्ही मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आणून आम्ही उद्घाटन करणार आहे असा शब्द आम्हासने आदरणीय राहुल आवाडे साहेबांनी दिलेला आहे।